और सिंघवी साहब, मुझे नहीं लगता कि इस देश में आपसे दूसरे कोई व्यक्ति हो सकते हैं जो हमें इस मंच पे लाने के लिए उचित हो, क्योंकि आप जो लड़ रहे हो ना सिर्फ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के लिए लड़ रहे हो, ना सिर्फ राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार साहब की पार्टी के लिए लड़ रहे हो, लेकिन इस देश के सबसे बड़े जो एक ग्रंथ है उसके लिए आप लड़ रहे हो। और वो सिर्फ ग्रंथ नहीं है, तो हमारा श्वास है, हमारी जान जो है, हमारे न्याय जो है, हमारे हक जो है, हमारे अधिकार जो है, और हमारा कर्तव्य भी जिस किताब में लिखा हुआ है, ऐसे संविधान के लिए आप लढ रहे हो। खरं तसं जर पाहायला गेलं तर ही संविधानासाठी लढाई ही सुरुवात ह्याची आपल्या राज्यातून झाली, आपल्या महाराष्ट्रातून झाली आहे। गेले 10 वर्ष भाजपच्या आम्ही जवळून पण आणि समोरून पण चाली पाहत होतो। आणि जत खरगे साहेब सांगत होते की भाजप सकाळी उठल्यानंतर काटेंगे बाटेंगे लुटेंगे हे चालतं, कारण एक फरक आम्हाला जाणवला जेव्हा आम्ही महाविकास आघाडीत आलो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी बनवली आणि महाराष्ट्राची सेवा करायला लागलो। एक खूप मोठा फरक हा होता की हे दोन जे पक्ष आहेत आमच्या सोबत जे आले, आम्ही त्यांच्या सोबत गेलो, ही जी खरोखर एक युती झाली ही मनांची झाली होती आणि राज्याची सेवा करण्यासाठी, लोकांची सेवा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो। अनेकदा आम्हाला विचारलं जातं की अरे तुमच्या तिघांमध्ये साम्य काय, आणि आम्ही हेच सांगतो की प्रत्येक धर्म जे आपल्याला शिकवतो की लोकांची सेवा हाच सर्वात मोठा धर्म असतो, ती सेवा आम्ही लोकांची करत होतो, ह्या राज्याची सेवा आम्ही करत होतो। आणि ही सेवा करत असताना एक जाणवायला लागलं आम्हाला की दिवस जसे जायला लागले, वर्ष जशी जायला लागली आणि भाजपला वाटायला लागलं की 400 पार हे शक्य आहे, कारण 303चं तर बहुमत त्यांना मिळालंच होतं। तसं संविधान संपवायचं कसं, महाराष्ट्र संपवायचा कसा, हा देश संपवायचा कसा, ह्याच्यावर भाजपचा विचार अजून प्रखरपणे पुढे यायला लागला। भाजपचा तर विरोध संविधानाला तर आहेच, आणि ह्याचं कारण अनेक असू शकतात। एक कारण हेही असू शकतं की हे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे। ही सत्य परिस्थिती ते ज्या समीकरणातून पुढे आले, ज्या बॅकग्राऊंडमधून पुढे आले आणि ज्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला, त्या सगळ्याच समाजावर भाजपचा जो राग आहे तो व्यक्त होतच असतो। पण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल की भाजपची जी ठोकशाही, लोकशाही नाही ठोकशाहीत जो विश्वास आहे की या देशामध्ये जर कुठचाही पक्ष असायला पाहिजे तर एकमेव भाजप असायला पाहिजे, दुसरं कोणी नाही। एवढंच काय तर भाजपचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पण, तुषार गांधी साहेब आपल्याला माहिती असेल, त्यांनी पण, नड्डा साहेबांनी पण सांगितलेलं आहे की आता आम्हाला संघाची पण गरज नाही, आम्ही भाजप म्हणून एकटे पुढे जाऊ शकतो। म्हणजे भाजपची नीती आपण पहा, एवढे वर्ष ह्याच संविधानाचा वापर केला, संविधानिक पदांवर आले, वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूशन्सवर आले, वेगळ्या वेगळ्या सत्ता आणि काबीज केल्या, अनेक राज्य सरकारं चालवली, आणि जेव्हा बहुमताचं सरकार आलं तेव्हा हेच संविधान त्यांना नकोसं झालं। जे मित्र त्यांना 25 वर्ष आम्ही सोबत होतो ते मित्र नकोसे झाले, जे अधिकार त्यांना ह्याच संविधानाने दिले ते सगळं आता त्यांना गिळायचं होतं, आणि त्यांना ह्या देशात संविधान जे लागू करायचं होतं ते फक्त आणि फक्त भाजपचं संविधान आणि आपल्या देशाचं संविधान नाही आहे ना। गेली 75 वर्ष 76 वर्ष आपण पाहतोय देशात ह्या संविधानामुळे सरकार बनलेली आहेत, बिघडलेली आहेत, पडलेली आहेत, नवीन सरकार आलेली आहेत, मंत्रिपदं आलेली आहेत, मंत्रिपदं गेलेली आहेत, सत्ता आली, सत्ता गेली, सगळं काही झालेलं आहे। पण एक कायम जे राहिलं तो देश कायम राहिला, आणि कुठच्याही प्रगतिशील देशासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे राहतं ते प्रिडिक्टेबिलिटी ऑफ लॉ। आज आपण जे लढाई लढत आहोत गेली 2-2.5 वर्ष आपण पाहतोय, संविधान ह्या महाराष्ट्रात अशा प्रकारे दाबलेलं आहे, बाजूला ठेवलेलं आहे, अशा प्रकारे संविधानाचा अपमान केलेला आहे की सरकार तर पाडलंच। सरकार पाडत असताना 40 गद्दारांनी, जे पहिले गब्बर झाले नंतर गद्दार झाले, ह्यांनी राजीनामा न देता क्रॉस केलं फ्लोअरला आणि मग स्वतःचं सरकार स्थापन केलं। जी लढाई अभिषेक मनु सिंघवी साहेब आमच्यासाठी लढत आहेत, सिब्बल साहेब आमच्यासाठी लढत आहेत, सुप्रियाताई इथे बसले आहेत, त्यांना देखील माहिती आहे। सुप्रियाताई, आपली लढाई किती वर्ष चालली आता? 2-2.5 वर्ष तर चालले। तुमची मागच्या वर्षीपासून आम्ही प्रेसिडेंट आम्हाला वाटलं होतं, आम्ही प्रेसिडेंट होऊ असं वाटलं होतं, पण हे प्रेसिडेंट असेल किंवा लढाई असेल, आता मागोमाग 3रे सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती रिटायर झालेले आहेत। आपण अनेकदा प्रवचनं ऐकलेत, अनेकदा चांगले शब्द ऐकलेत, असं वाटलं आता निकाल लागेल, निकाल लागेल, पण जे फिल्ममध्ये दाखवलं जातं ना, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, हे आपण आज पाहायला मिळतं। ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचा विश्वास आहे, कधी ना कधीतरी पुढच्या 10-15 वर्षात न्याय मिळेल, हा पक्का विश्वास आहे। सिंघवी साहब, ठीक कहा मैंने सुना नहीं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मराठी में आप ही लढने वाले हो। नाही बघा, आदर आहे, पण एक गोष्ट आहे की ही जी लढाई आहे
हे मी राजकीय म्हणून म्हणत नाही, आमची तर म्हणतच नाही आहे. ही देशातली सर्वात महत्त्वाची लढाई आहे. ज्या राज्यामध्ये संविधाना बाजूला ठेवून एक घटनाबाह्य सरकार, अवकाळी सरकार डोक्यावर बसवलं, भ्रष्टाचार राजकीय विषय तर त्यांनी केलेच, पण ह्याच राज्यामध्ये अभिषेक मनु सिंघवी साहब, आपको हैरानी होगी कि इसी राज्य में जो स्थानिक स्वराज्य संस्था है, अर्बन लोकल बॉडीज है, पिछले 2 सालों से 2.5 सालों से, कहीं ऐसे भी है और कई सालों से चुनाव ही नहीं हुए. न हमारे शहरों में जनप्रतिनिधि है जिसे हम कॉरपोरेटर्स कहते हैं, न मेयर्स है, न कुछ. शायद ये ऐसे भी हो बात कि अदानी जी आज जो मुंबई की ज़मीन फ्री ऑफ कॉस्ट खा रहे हैं, अगर यही बात हमारे स्टैंडिंग कमेटी में आती, इम्प्रूवमेंट कमेटी में आती, अर्बन लोकल बॉडीज़ में आती, तो ये उनको मुमकिन नहीं होता. तो ये फैसिलिटेट करने के लिए शायद हो सकता है, शायद क्रोनी कैपिटलिज्म के लिए हो सकता है. क्योंकि ऐसे भी लगने लगा है, शायद विषय को छोड़ के बोल रहा हूँ, लेकिन जिस तरह से अदानी जी को पूरी मुंबई फ्री ऑफ कॉस्ट दे रही है, हमें तो अभी तक लगता था जो साईं बाबा ने कहा है कि सबका मालिक एक है. नहीं, लेकिन भाजपा का विश्वास एक ही में, सबका मालिक अदानी है. और यही बात हम लड़ना चाहते हैं. इसी बात से हम लड़ना चाहते हैं कि ये लड़ाई जो है, यह भी सिर्फ ना मेरी रही, ना सुप्रिया ताई की रही, ना उद्धव साहब की रही, ना पवार साहब की रही. ये लड़ाई ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की है, ना ये लड़ाई राष्ट्रवादी कांग्रेस की है. ये लड़ाई हमारे देश की है, हमारे संविधान की है. अभी खारगे साहब ने बिल्कुल कहा कि इस घटना में, इस संविधान में जो प्रियम्बल है, उसमें उन्होंने हर एक शब्द का जो इस्तेमाल किया है जो प्रियम्बल में है, उसी पे उन्होंने गौर किया, उसी पे उन्होंने फोकस किया, हर एक शब्द का महत्व क्या है. और इसी संविधान के हिसाब से हम लड़ते आए, चलते आए. अभी तक कांग्रेस और शिवसेना 2 अलग रास्तों पे थी, 2 अलग राहों पे थी. इस संविधान ने हमें एक साथ लाया है. शायद भाजपा ने भी एक साथ लाया, क्योंकि बचाना था हमें, रक्षण करना था हमें इस संविधान का. हाँ बिल्कुल, खारगे साहब ने कहा कि वो सेक्युलर पार्टी है, हम कहते हैं कि हम हिंदुत्ववादी पार्टी है. लेकिन मेरा हिंदुत्व और भाजपा का हिंदुत्व अलग है. मेरे दादाजी जो वंदनीय हिंदू सम्राट बाला साहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख, उन्होंने मुझे घर में यही सीख दी है कि अगर इस देश में सबसे बड़ा धर्म ग्रंथ कोई हो तो वो अपना संविधान होता है. और अगर सच की राह पे चलना हो तो कोर्ट में भी अगर शपथ लेनी हो तो धर्म ग्रंथ नहीं, संविधान पे लीजिए, क्योंकि हमारा पहला धर्म ये देश है, राष्ट्रभक्ति है. और इसी सीख को हम आगे लेके जा रहे हैं, इसी नींव को हम आगे लेके जा रहे हैं. लेकिन जैसे मैंने कहा कि आज देश में जैसे प्रेडिक्टेबिलिटी ऑफ लॉ शायद कहीं धुंधली हो गई है, वैसे मैंने अभी एक किताब में पढ़ा था, एक रॉबर्ट कपलान करके ऑथर है, उन्होंने कहा कि डेमोक्रेसी इज अबाउट इट्स फ्री इंस्टीट्यूशंस एंड इम्पार्शियल इंस्टीट्यूशंस मोर देन इट्स इलेक्शंस. चुनाव तो होते रहते हैं, हमने चंडीगढ़ के चुनाव भी देखे, हमने काफी सारे चुनाव देखे हैं, जो आपने हिमाचल में केस लड़ी वो भी देखी है. लेकिन चुनाव फिक्स्ड है नहीं है, ईवीएम पे भरोसा हो ना हो, ये अलग चीजें होती है. लेकिन हमारे इंस्टीट्यूशंस जो होते हैं, चुनाव आयोग हो, सारे जो इंस्टीट्यूशंस है, कितने इम्पार्शियल रहे, कितने फ्री अँड फेअर रहे, ये भी तो एक बात होती है. आणि म्हणून पुढे जात असताना मी तुम्हाला एक सांगतो, जास्ती वेळ घेणार नाही, कारण आम्हाला सर्वांना प्रचाराला पळायचं आहे. सुप्रियाताईंना पण पळायचं, मला आहे, प्रियंकाजी, सगळेच आम्ही पळणार आहोत. तुषारजींना पण आम्ही कुठेतरी खेचलंच असेल प्रचारामध्ये. पण एक आहे तुम्हाला सांगतो, ही लढाई आज मला इथे जसं आमच्या सगळ्या सभेंमध्ये दिसतं आणि आधीपासून दिसत आलेलं आहे, कुठेही आपण सगळे मला दिसत आहेत. काही लोकांनी वेगळे कपडे घातले असतील, काही लोकांनी शर्ट पॅन्ट घातलं असेल, काही लोकांनी आपल्या आपल्या पारंपरिक वेशात आले असेल. पण इथे मला कुठे ना जातीचे लेबल दिसत आहेत, ना कुठे धर्माचे लेबल दिसत आहेत. इथे मला दिसत आहेत ते भारताचे नागरिक दिसत आहेत, हिंदुस्थानचे नागरिक दिसत आहेत. हेच जे नागरिकत्व आपल्याला मिळालेलं आहे, ही जी सिटिझनशिप आहे, हेच ह्या संविधानामध्ये आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी जे आम्ही सेवा करतो, सरकारांच्या माध्यमातून आम्हाला सांगतं की काय झालं पाहिजे, कर्तव्य काय आहेत आपली, अधिकार काय आहेत आपले सांगायला असतात. आणि आपण आपले धर्म असतील, आपली जाती असतील, आपले पंथ असतील, आपले समाज असतील, आत्तापर्यंत ह्या देशात अनेक जे राहिलेले आहेत ते एकाच कारणामुळे राहिले आहेत, कारण आपल्याला तिरंग्याने एकत्र आणलेले, या संविधानाने एकत्र आणले. हे खूप महत्त्वाचं आहे. ही लढाई आपण लढणं गरजेचं आहे. इथे अनेक वकील बसलेले आहेत, अनेक तज्ज्ञ बसलेले आहेत, कायदा तज्ज्ञ बसलेले आहेत, पत्रकार मित्र बसलेले आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, ही लढाई पुन्हा एकदा वैयक्तिक लढाई नाही आहे. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लढाई नाही आहे, ही संविधानाची लढाई आहे, देशाची लढाई आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई नाही आहे, ही संविधानाची लढाई आहे, ही देशाची लढाई आहे.
ही एका फक्त हिंदू म्हणून माझी लढाई नाही आहे, किंवा मुस्लिम म्हणून कोणाची लढाई नाही, सीख म्हणून कोणाची लढाई नाही, ख्रिश्चन किंवा पारसी म्हणून किंवा बुद्धिस्ट म्हणून कोणाची लढाई नाही आहे. ही आपल्या देशाची लढाई आहे, ही आपल्या संविधानाची लढाई आहे, जे संविधान आपल्याला हे न्याय आणि अधिकार देतात. ही लढाई फक्त महाराष्ट्र म्हणून नाही आहे, ही लढाई फक्त बिहार किंवा आसाम किंवा जम्मू काश्मीर किंवा केरळ किंवा मणिपूर म्हणून नाही आहे. ही लढाई आपल्या संपूर्ण देशाची लढाई आहे. ही आपल्या संविधान रक्षणाची लढाई, आपल्या सर्वांची लढाई आहे. ही लढाई त्या संविधानाची आहे ज्या संविधानाने आपल्याला अजून प्रगतीच्या मार्गावर ठेवलेलं आहे आणि एकतेच्या मार्गावर ठेवलेलं आहे. मी आज आपल्याला विचारत आहे, आपण ही लढाई लढायला तयार आहात का? कारण पुढचे अनेक दिवस आणि आज जिथे आपण उभे आहोत, मला माहीत नाही प्रचार सभा आहे की नाही, मोजायची की नाही मला माहीत नाही, तुम्ही कोणालाही मतदान करू शकत असाल, पण मी भाजपच्या कार्यकर्त्यांना जे इथे आले असतील कदाचित त्यांना पण सांगतोय की आज एवढे वर्ष जी भाजपाने पण सत्ता अनेक राज्यांमध्ये गाजवली, ती ह्याच संविधानातून ती सत्ता आलेली आहे आणि ती सत्ता गेलेली आहे. जे प्रधानमंत्री झाले असतील, जे मंत्री झाले असतील, अनेक जे वेगळे वेगळे लोक वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूशन्सवर गेले असतील, त्या पण ह्याच संविधानातून त्यांना ती ताकद मिळालेली आहे. भाजपच्या देखील कार्यकर्त्यांनी विचार करावा, संघाच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा. जसं आम्ही शिवसेना म्हणून करतोय, काँग्रेस म्हणून करतोय, राष्ट्रवादी म्हणून करतोय, CPM म्हणून करत असू, सगळे म्हणून करत असू, डावे उजवे सगळेच, हा देश आपण सगळे अधिकार आपल्याला राजकारणाचा ह्या संविधानाने दिलेला आहे. आणि संविधानाचं रक्षण जर करायचं असेल तर आपल्याला प्रत्येक राज्यातून ती कीड घालवायला लागेल, जी कीड सांगते आपल्याला की आम्हाला संविधान नकोय, आम्हाला स्वतःचं पुस्तक पाहिजे. ही भाजपाची आता नवीन विचारधारा जी आलेली आहे, आणि हे आम्ही काही खोटं बोलत नाही. कोणीतरी भाजपमधून सांगितलं होतं की हे फेक नॅरेटिव्ह आहे. तुम्ही लोकसभेच्या वेळीची भाषणं काढा, त्यांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे, मोठ्या मोठ्या उमेदवारांनी सांगितलेलं आहे, महाराष्ट्रात अनेक उमेदवारांनी सांगितलेलं की आम्हाला 400 पार द्या, आम्हाला संविधान बदलायचं आहे. संविधान जे आपल्याला आपल्या समाजाला पुढे नेतं, आपल्या देशाला पुढे नेतं, आपल्या वेगळ्या वेगळ्या आयडिओलॉजीजला असेल, कोणी डावे असतील, कोणी उजवे असतील, कोणी प्रगतीवादी असतील, कोणी पुरोगामी असतील, कोणी पारंपरिक असेल, हे सगळं जे काही आपल्याला मिळतं, हे जग जे आपल्याला मिळतं ते ह्या संविधानातून मिळतं. ह्या संविधानाच्या रक्षणासाठी तयार आपण आधी पण झालेलो आहोत. रक्षण तर आपण लोकसभेच्या वेळी करून दाखवलेलं आहे, पण महाराष्ट्रात जिथे संविधानाचा अपमान भाजपने केलेला आहे तिथे परिवर्तन घडवून आपल्याला संविधान जपायचं आहे, संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि तसंच या देशाचं मातीचं रक्षण करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.